आयुष्यात कधी असं झालंय का की आपण एखाद्या मोठ्या यशाच्या, एखाद्या ध्येयाच्या अगदी जवळ पोचलोय, सगळं काही ठरल्याप्रमाणे झालंय, विजयाचा क्षण समोर दिसतोय आणि आणि अचानक त्याच क्षणी आतून एक आवाज येतो जो विचारतो, हे जे मिळवतोय त्याची किंमत ती खूप जास्त तर नाही ना? अचानक आपल्याच निर्णयाबद्दल एक खोल नैतिक शंका मनात उभी राहते. आजची आपली चर्चा अशाच एका गहन मानसिक द्वंद्वावर आहे. हा संघर्ष हजारो वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रावर घडला, पण तोच संघर्ष आजही आपल्या ऑफिसच्या केबिनमध्ये किंवा घरातल्या दिवाणखानात घडत असतो. आपल्याला एका श्रोत्यानं भगवद्गीतेमधील एकच पण अत्यंत शक्तिशाली श्लोक आणि त्याचा अर्थ पाठवला आहे. तर आज आपण या एकाच श्लोकात किती खोलवर जाता येतं हे पाहणार आहोत. या एका श्लोकातून अर्जुनाची नेमकी मनस्थिती, त्याच्या भावनांचा तो कल्लोळ आणि त्यामागचा तो सार्वत्रिक नैतिक संघर्ष समजून घेण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग बघूया यात काय दडले. मी आधी हा श्लोक वाचते. हा भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातला 45वा श्लोक आहे. अहो बदत महत् पापम कर्तुम व्यवसिता वयम यद राज सुख लोभेन हंतुम स्वजनम मुध्यतः. आणि श्रोतात दिलेला त्याचा मराठी अर्थ असा आहे, अरे रे, किती मोठे पाप करण्याचा आपण निश्चय केला आहे. राज्य आणि सुख यांच्या लोभामुळे आपण स्वतःच्या स्वजनांचा वध करण्यास उद्युक्त झालो आहोत. या अर्थामधला पहिलाच शब्द बघा, अरे रे. हा साधासुद्धा उद्गार नाहीये. यात एक धक्का बसल्याचा भाव आहे. यात पश्चाताप आहे, दुःख आहे आणि एक प्रकारची हताशाई आहे. जणू काही एखादी व्यक्ती वेगाने धावत होती आणि अचानक एका दरीच्या टोकावर येऊन थांबली आहे आणि स्वतःलाच विचारतेय, मी हे काय करायला निघालो होतो. अगदी. आणि हा धक्का कुठे बसतोय हे महत्वाचं आहे. अर्जुन रणांगणाच्या मध्यभागी उभा आहे. दोन्ही बाजूला सैन्य सज्ज आहे. शंख फुंकले गेले आहेत. म्हणजे युद्धाला सुरुवात होण्याच्या काही क्षण आधीची ही स्थिती आहे. आणि समोर शत्रू म्हणून कोण उभं आहे? तर त्याचेच आजोबा भीष्म, त्याचे गुरु द्रोणाचार्य, त्याचे भाऊ, काका, भाचे, ही सगळी आपली माणसं आहेत. हा काही अनोळखी शत्रू नाही ज्याच्याबद्दल मनात राग असेल. हे स्वजन आहेत. त्यामुळे त्याच्या मनात जो कल्लोळ माजला आहे त्याची ही पहिली किंकाळी आहे. अरे रे, हा त्याच्या संपूर्ण अस्तित्वाला बसलेला एक हादरा आहे. तुम्ही स्वजन या शब्दावर जो भर दिला तोच या श्लोकाचा केंद्रबिंदू वाटतो. कारण स्रोतामध्ये या दोन संकल्पनांमधला तणाव अगदी स्पष्ट दिसतोय. एकीकडे आहे राज्य सुख लोभेनं, म्हणजे राज्याचा आणि सुखाच्या लोभामुळे ही झाली माणसाची महत्वाकांक्षा, त्याचं ध्येय. आणि दुसऱ्या बाजूला आहे हंतुम स्वजनम, स्वतःच्याच माणसांना मारणं. हे जे दोन टोक आहेत, एका बाजूला जगातलं मोठं सुख आणि दुसऱ्या बाजूला जगातलं मोठं दुःख, याच्या कात्रीत अर्जुन सापडलाय. हे तर म्हणजे डोकं विरुद्ध मन किंवा करिअर विरुद्ध कुटुंब अशा आजच्या काळातल्या संघर्षासारखंच वाटतंय. हो, पण इथे एक सूक्ष्म पण महत्वाचा फरक आहे. तो म्हणतोय राज्य सुख लोभेनं. राज्याच्या हक्कासाठी किंवा न्यायासाठी असं तो म्हणत नाहीये. अच्छा. त्या क्षणी त्याला स्वतःच्या हेतूमध्येच लोभ दिसायला लागलाय. आणि इथेच आपल्या स्रोतातील भावार्थ महत्वाचा ठरतो. त्यात एक वाक्य आहे, या श्लोकात अर्जुन स्वतःलाच दोष देतो आहे. तो परिस्थितीला, दुर्योधनाला किंवा नियतीला दोष देत नाहीये. तो थेट स्वतःवर येतोय. वयम म्हणजे आपण. अगदी. आपण हे पाप करायला निघालो आहोत. ही केवळ एक खंत नाहीये, तर स्वतःला गुन्हेगार मांडण्याची, स्वतःला अपराधी ठरवण्याची एक तीव्र भावना आहे. तो स्वतःच्या मोटिवेशनवरच प्रश्नचिन्ह उभं करतोय. एक मिनिट, इथे मला एक गोष्ट विचारावीशी वाटते. काही जण असं म्हणू शकतात की अर्जुन इथे पळ काढतोय. युद्ध करणं हा त्याचा क्षत्रिय धर्म आहे, त्याचं कर्तव्य आहे. मग कर्तव्याच्या वेळी असा नैतिक विचार करणं म्हणजे जबाबदारीतून पळ काढण्यासारखं नाही का? तो स्वतःच्या भावनांना जास्त महत्त्व देऊन कर्तव्याकडे पाठ फिरवतोय असं नाही का वाटत? खूपच महत्वाचा आणि योग्य प्रश्न आहे. आणि इथेच अर्जुनाचा संघर्ष साधासुद्धा राहत नाही. तो खूप गुंतागुंतीचा होतो. कारण इथे दोन धर्मांमध्ये टक्कर होतीये. एक आहे त्याचा स्वधर्म, म्हणजे त्याचा क्षत्रिय म्हणून, एक योद्धा म्हणून असलेला धर्म, जो त्याला युद्ध करायला सांगतो. अगदी. पण दुसरा आहे त्याचा मानव धर्म किंवा कौटुंबिक धर्म, जो त्याला आपल्या वडीलधाऱ्यांचा, गुरुजनांचा आदर करायला आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करायला सांगतो. अच्छा, म्हणजे एकाच वेळी दोन कर्तव्य त्याच्यासमोर उभी आहेत आणि दोन्ही परस्पर विरोधी आहेत. अगदी. आणि जेव्हा त्याचा क्षत्रिय धर्म त्याला त्याच्या मानव धर्माच्या विरोधात कृती करायला भाग पाडतोय, तेव्हा त्याला तो संघर्ष पाप वाटायला लागतोय.
आणि म्हणूनच तो त्याला पाप नाही तर महात पाप म्हणजे मोठं पाप म्हणतो. मोठं पाप. कारण हे पाप करून त्याला जे राज्यसुख मिळणार आहे ते त्याच्याच माणसांच्या रक्ताने माखलेलं असेल. कर्तव्याच्या नावाखाली स्वतःच्या आत्म्याला मारणं, स्वतःच्या मूल्यांना पायदळी तुडवणं हे त्याला मोठं पाप वाटतंय. तो फक्त युद्धाच्या परिणामांना घाबरलेला नाहीये, तर त्या कृतीमुळे होणाऱ्या स्वतःच्या नैतिक अधपतनाला जास्त घाबरला आहे. वाव. म्हणजे बाहेरच्या जगातल्या नुकसानापेक्षा आतल्या जगात स्वतःच्या नजरेत आपण किती खाली घसरतोय याची जाणीव त्याला अधिक त्रास देतीये. आणि याच संदर्भात श्लोकातला आणखी एक भाग मला विचारात पाडतो. कर्तुम व्यवसिता वयम. याचा अर्थ आहे करण्याचा निश्चय केला आहे. बरोबर. प्रत्यक्ष कृती अजून घडलेलीच नाहीये, एकही बाण सुटलेला नाहीये, पण केवळ तसा निश्चय करणे, तसा विचार पक्का करणे हेच अर्जुनाला पाप वाटत आहे. हे अविश्वसनीय आहे. बरोबर. आणि हे आजच्या काळातल्या मॉरल इंजुरी या संकल्पनेशी खूप मिळतं जुळतं आहे. मॉरल इंजुरी म्हणजे नैतिक जखम. हे काय आहे? हो, ही संकल्पना सहसा सैनिक किंवा डॉक्टरांच्या बाबतीत वापरली जाते. जेव्हा त्यांना त्यांच्या नैतिक मूल्यांच्या अगदी विरुद्ध जाऊन काहीतरी करायला भाग पाडलं जातं, तेव्हा त्यांच्या मनावर, त्यांच्या आत्म्यावर जी खोल जखम होते तिला मॉरल इंजुरी म्हणतात. अच्छा. ही शारीरिक जखमेपेक्षा जास्त भयंकर असू शकते. अर्जुनाला इथे याच नैतिक जखमेची भीती वाटतेय. स्वजनांना मारण्याचा निश्चय करणं हाच त्याच्या आत्म्याला झालेला पहिला घाव आहे. प्रत्यक्ष रक्तरंजित युद्धापेक्षा त्या युद्धाला कारणीभूत ठरणारा लोभी विचार त्याला जास्त खुपतोय. पापाची सुरुवात विचारातच, त्या निर्णयातच झाली आहे असं त्याला वाटतंय. हे ऐकल्यावर तर असं वाटतंय की हा संघर्ष फक्त त्या कुरुक्षेत्रावरच्या अर्जुनाचा नाहीये, हे तर प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं. नक्कीच. हा श्लोक केवळ अर्जुनापुरता मर्यादित नाही. यात एक सार्वत्रिक मानवी द्वंद्व दडलेला आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात. एका बाजूला असते आपली महत्वाकांक्षा, आपलं करिअर, आपलं ध्येय, ज्याला आपण इथं राज्य आणि सुख म्हणू शकतो. आणि दुसऱ्या बाजूला असतात आपली मूल्य, आपले नातेसंबंध, आपली माणसं म्हणजेच आपले स्वजन. आणि जेव्हा या दोन्हींपैकी एकाची निवड करण्याची वेळ येते, तेव्हा मनात जी घालमेल होते, जो संघर्ष होतो, तोच अर्जुनाच्या या शब्दांमधून व्यक्त होतोय. उदाहरणार्थ, एखाद्या मोठ्या कंपनीत प्रमोशन मिळवण्यासाठी आपल्याच सहकार्याच्या कामाचं श्रेय घेणं. बरोबर. हे त्या व्यक्तीसाठी एक प्रकारचं राज्यसुख मिळवण्यासारखं असेल, पण त्यासाठी स्वजनाला म्हणजे सहकार्याला किंवा मैत्रीला धक्का पोचतोय, किंवा कौटुंबिक संपत्तीच्या वादात रक्ताची नाती तोडणं. ध्येय कदाचित मोठा वाटत असेल, पण त्यासाठी मोजावी लागणारी किंमत जेव्हा आपल्याच माणसांच्या किंवा तत्वांच्या रूपात असते, तेव्हा अर्जुनासारखा प्रश्न मनात उभा राहतोच. अगदी. आणि इथे राज्यसुख म्हणजे फक्त पैसा किंवा पद नाही. कधीकधी एखाद्या वादात फक्त मीच बरोबर आहे हे सिद्ध करण्याचा हट्ट हा सुद्धा एक प्रकारचा राज्यसुखाचा लोभ असतो. खरंय. आणि ते सिद्ध करण्यासाठी आपण आपल्या जवळच्या माणसांना किती दुखावतो हे आपल्या लक्षातही येत नाही. ते आपले स्वजन असतात, पण त्या क्षणी अहंकाराच्या लोभामुळे आपण त्यांना शत्रू समजायला लागतो. खरंय. म्हणजे हा श्लोक आपल्याला एक आरसा दाखवतो. तो आपल्याला थांबायला लावतो आणि विचारायला लावतो की एक मिनिट, मी हे जे करतोय ते का करतोय, यामागचा माझा मूळ हेतू काय आहे. तो शुद्ध आहे की त्यात लोभ मिसळला आहे. अर्जुन इथे स्वतःच्या हेतूची जी कठोर तपासणी करतोय, तीच गोष्ट या श्लोकाला इतकी शक्तिशाली बनवते. आणि म्हणूनच हा श्लोक हजारो वर्षानंतरही तितकाच खरा वाटतो. तो आपल्याला आठवण करून देतो की यशाच्या शिखरावर पोचणं महत्त्वाचं आहे, पण कोणत्या मार्गाने पोचतोय आणि पोचल्यावर आरशात स्वतःला नजर मिळवू शकू का, हा प्रश्न त्याहूनही मोठा आहे. अर्जुनासमोर हाच प्रश्न उभा आहे. त्याला राज्याचा विजय हवा आहे, पण स्वतःच्या नजरेत पराभूत होऊन नकोय. वेळाच्या क्षणी येणाऱ्या नैतिक जबाबदारीच्या तीव्र जाणीवेबद्दल सांगतो. जेव्हा ध्येय आणि मूल्य यांच्यात निवड करण्याची वेळ येते, तेव्हा मनात किती मोठा संघर्ष उभा राहतो याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. अर्जुनाची ही व्यथा ही केवळ एका महान योद्ध्याची नाही, तर एका विचार करणाऱ्या, संवेदनशील माणसाची आहे, जो आपल्या कृतींच्या परिणामांचा आणि त्यामागील हेतूंचा इतका सखोल विचार करतोय. आणि जाता जाता एक अंतिम विचार मला मांडावासा वाटतो. हा श्लोक कृतीच्या परिणामांपेक्षा कृती मागील हेतू किती महत्वाचा आहे हे पुन्हा पुन्हा अधोरेखित करतो. अर्जुनाला फक्त होणारा रक्तपात किंवा मृत्यू त्रास देत नाहीये. त्याला जास्त त्रास या गोष्टीचा होतोय की या सगळ्यामागे राज्यसुखाचा लोभ हा हेतू आहे.
हा हेतूच त्याला अशुद्ध वाटतोय. जर हाच लढा एखाद्या निरागस व्यक्तीला वाचवण्यासाठी असता किंवा खरोखरच धर्माच्या रक्षणासाठी असता तर कदाचित त्याच्या मनातील संघर्षाचं स्वरूप वेगळं असतं. पण जेव्हा त्याला स्वतःच्याच विचारात लोभ दिसला तेव्हा त्याच्या नजरेत त्या संपूर्ण युद्धाचं नैतिक पतन झालं आणि हेच पापाचं मूळ कारण आहे असं त्याला वाटतं. ही खरोखरच विचार करायला लावणारी गोष्ट आहे. आणि ह्या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक प्रश्न मनात येतो ज्यावर ते विचार करू शकतात. आपण सगळेच आपापल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या राज्याच्या शोधात असतो. मग ते पद असो, पैसा असो, यश असो किंवा अगदी नात्यांमधील वर्चस्व असो. प्रश्न हा आहे की ज्या राज्याचा पाठलाग आपण करत आहोत त्यासाठी आपण आपल्या कोणत्या स्वजनांना म्हणजेच आपल्या माणसांना, आपल्या तत्वांना किंवा आपल्या मनःशांतीला पणाला लावत आहोत. आणि तो प्रवास कोणत्या टप्प्यावर महत्वाकांक्षा न राहता एक नैतिक तडजोड, एक महापाप बनू शकतो.